विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये पुढील 1.5 महिने विठ्ठलाचे दररोज 5 तास मुखदर्शन सुरू असणार असून विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे। मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी 15 मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे। साधारण 45 दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता 5 जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे आता भाविकांना 30 फुटावरून मुखदर्शन मिळणार आहे। तर पुढील 45 दिवस मूर्ती ही संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन देखील करता येणार नाही। यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे। 15 मार्चपासून काम सुरू होणार। 2 दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि 17 मार्चपासून गर्भगृहाचे काम सुरू होणार। त्यामध्ये जसा पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले पूर्ण आम्ही जतनाने ते रिनोव्हेशन करणार। कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारमध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही। 5 वाजे सकाळी 5 वाजेपासून 11 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी। आमच्या असा एक नियोजन आहे की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण काम झालं पाहिजे। मेन आमची काळजी होती मूर्तीबद्दल। ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेटप्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार। ते कॅमेरावरून आम्ही फीड बाहेर स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धाळू आहे त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल। आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळ उडणार त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुखदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे। तो अशा प्रकारचे नियोजन आहे। आमची पूर्ण प्रयत्न आहे की 1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे। दर्शन बंद तुमच्या 5 नाही मी वेळ सांगून देतो। 5 वाजेपासून सकाळी 5 वाजेपासून 11:15 वाजेपर्यंत मुखदर्शन चालू राहील आणि 15 मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल। जिथून आहे तिथूनच ना जिथे आता जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे।